संतोष देशमुखांवर आरोप करण्यासाठी वापर करण्यात येणाऱ्या महिलेची कळंबमध्ये हत्या, महिला 5 वेगवेगळ्या नावांनी वावरत होती, अंजली दमानी यांचा दावा। बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दमानी यांनी माहिती मागवली। बीड जिल्ह्यातल्या कळंबमध्ये मनीषा बेडवे नावाच्या महिलेची हत्या, डोक्याला मार लागल्यानं महिलेचा मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर। 5 ते 6 दिवसांपासून महिलेचा मृतदेह घरात पडून होता। संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या कटात कळंबच्या महिलेचा संबंध नाही, डीवायएसपी संजय पवारांकडून स्पष्ट। पोलीस तपास सुरू असल्याची माहिती। प्रकरणात धनंजय मुंडेंचे नाव येऊ नये म्हणून कळंबच्या महिलेचं प्रकरण डावलं जाते, अंजली दमानी यांचा आरोप। महिला मृत्यू प्रकरणी मसाजो ग्रामस्थ उद्या कळंब पोलिसांना भेटणार। हत्या प्रकरणाला वेगळं वळण देण्यासाठी संतोष देशमुखांचा मृतदेह कळंबकडे नेला होता, मसाजो ग्रामस्थांचा आरोप। दुसऱ्या समन्स नंतरही कुणाल कामराची मुंबई पोलिसांसमोर चौकशीला गैरहजेरी, पोलिसांकडून कामराचे आई वडील राहत असलेल्या घरी चौकशी। कुणालशी संपर्क झाला का, कधीपर्यंत मुंबईत येणार, खार पोलिसांनी याबाबत चौकशी केली। गेल्या 10 वर्षापासून मी जिथे राहत नाही तिथे पोलीस गेले, कुणाल कामराने मुंबई पोलिसांना पुन्हा डिवचलं, स्वतःचा फोटोही कामराकडून ट्विट। दिशा सालियन प्रकरणात वकील निलेश ओझा यांच्याकडे पुराव्यांचा पेनड्राईव्ह, मुंबईच्या 2 माजी सहाय्यक पोलीस आयुक्तांनी पेनड्राईव्ह सुपूर्द केल्याचा दावा।